आणि आता बातमी बघूया 36 जिल्ह्यांची। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा मार्ग मोकळा झालाय। नगर परिषदा नगरपंचायत निवडणुकीला सुप्रीम कोर्टाची स्थगिती नाहीये। नगर परिषदा नगरपंचायत निवडणुका ठरलेल्या वेळीच होणार असं सुप्रीम कोर्टाने सांगितलंय। आरक्षण मर्यादा न ओलांडलेल्या ठिकाणी निवडणुका घ्या असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेत। आरक्षण मर्यादा उल्लंघनाच्या ठिकाणाचा निकाल निर्णयाला बांधील राहील असं कोर्टाने सांगितलंय। मनपा जिल्हा परिषदा पंचायत समित्यांमध्ये 50% जास्त आरक्षण नको। 50% आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या सर्व ठिकाणच्या निवडणुका आमच्या आदेशाधीन राहणार असं सुप्रीम कोर्टाने सांगितलंय। कुंभमेळ्यामुळे नाशिकचं पालकमंत्रीपद अडवलंय का असा सवाल उद्धव ठाकरेंनी केलाय। तर हा हिंदुत्वाच्या नावावरती चाललेला भ्रष्टाचार असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना सुनावलंय। कर्नाटक काँग्रेसमध्ये पुन्हा रस्सीखेच सुरू झालेली आहे। DK शिवकुमार यांनी बाळासाहेब थोरातांना फोन केला असून हायकमांडकडे वर्णी लावण्याची विनंती केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। माझ्या लक्ष्मी बोलण्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला। लक्ष्मी म्हणजे नोटा होतात का असा प्रश्न गुलाबराव पाटलांनी केलाय। तर लक्ष्मी म्हणजे माय बहीण पण असते असं गुलाबराव पाटील म्हणाले। रामखाड्यांवरती प्राणघातक हल्ला करणारं डोकं कोणाचं हे तपासा। सामाजिक कार्यकर्ते बीडमध्ये सुरक्षित नाहीत असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते शिवराज बांगर म्हणाले। आमदार सुरेश धसांच्या कार्यकर्त्यांसमोर राम खाडे यांचे वाद व्हायचे असं विधान शिवराज बांगरांनी केलंय। नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारात राज्याच्या तिजोरीच्या चाव्या कोणाकडे आणि तिजोरीचा मालक कोण यावरती चर्चा होते। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री स्वतः प्रचारासाठी येतात याचा अर्थ स्थानिक नेतृत्वावरती त्यांचा विश्वास नाही अशी टीका ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सचिन अहिरांनी केली। लातूर जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध केलाय। रेणापूर तालुक्यातील मोठेगाव फाट्यावरती पोलीस बंदोबस्तात मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी अडवलंय। जबरदस्तीने मोजणीचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांसमोरच शेतकऱ्यांनी विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केलाय। बुलढाण्याच्या मलकापूर तालुक्यातील हजारो शेतकरी पीक विम्याच्या रकमेपासून वंचित आहेत। पीक विम्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेने कृषी अधिकाऱ्यांना घेराव घातलाय। येत्या 15 दिवसांमध्ये पीक विम्याची रक्कम खात्यामध्ये जमा झाली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। सोलापूर विजापूर महामार्गावरती स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या ऊसाला 3400 रुपये दर द्यावा अशी मागणी करण्यात आली। एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज18 लोकमत। नमस्कार, मी अमीर केद्रे, तुम्ही पाहता न्यूज18 लोकमत। या बुलेटिनमध्ये घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा। उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेतून राज्य सरकारवरती निशाणा साधलाय। निवडणुकीत पैशांचा नुसता पाऊस नाही तर अतिवृष्टी सुरू आहे। मतांची बोली लावायची बाकी राहिलाय। राज्यकर्त्यांचा सत्तेचा माज महाराष्ट्र पाहतोय अशा शब्दात ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावलाय। वाशिम जिल्ह्यातील उमेदवारांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। शहराच्या विकासासाठी योग्य उमेदवार निवडून देण्याचं आवाहन फडणवीसांनी मतदारांना केलंय। भाजप नेत्या नवनीत राणा यांनी अकोल्यातील मूर्तिजापूरमधील प्रचार सभेत खळबळजनक आणि प्रक्षोभक वक्तव्य केलंय। धर्माच्या ध्वजावरती टीका करणाऱ्यांना थेट बोट कापण्याची धमकी नवनीत राणांनी दिली, त्यामुळे वादाची शक्यता निर्माण झाली आहे। ठाकरेंच्या विरोधात जाऊन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रमेश कदम यांचा प्रचार करणाऱ्या भास्कर जाधवांना पक्षश्रेष्ठींकडून समज देण्यात आली आहे। पक्षाला नुकसान होईल असं कोणतंही कृत्य करू नका अशी समज भास्कर जाधवांना देण्यात आली, त्यामुळे आता भास्कर जाधव नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलंय। बीडमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान अजित पवारांनी भाषणात रामकृष्ण हरी म्हटल्यानंतर खासदार बजरंग सोनवणे यांनी सूचक विधान केलंय। बीडमध्ये आमची छुपी नाही तर ओपन युती आहे। अंबाजोगाईत आम्ही एकत्र लढत आहोत असं सोनवणे यांनी स्पष्ट केलंय, त्यामुळे चर्चांना उधाण आलंय। विकासाच्या मुद्द्याच्या ऐवजी बीड जिल्ह्यात दुसरेच मुद्दे चर्चिले जात आहेत। कधी जातीचा आणि धर्माचा मुद्दा पुढे केला जातोय, त्यामुळे लोकशाहीच्या उत्सवात मूळ मुद्दे बाजूला पडतात अशी खंत जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील युतीबाबत दीपक केसरकर यांनी भाष्य केलंय। राज्यामध्ये महायुतीचं सरकार असल्यामुळे युती होणं तार्किक आहे, मात्र तरीही युती करायची की नाही हा निर्णय वरिष्ठ स्तरावरती घेतला जाईल, तो सर्वांना मान्य करावा लागेल असं दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलंय।
हेमंत पाटलांनी अशोक चव्हाणांवरती टीका केली आहे. 72 वर्ष तुमच्याकडे सत्ता होती, आता पुन्हा गल्लोगल्ली फिरत आहात. आता म्हणतात मुदखेडला बारामती करतो, मात्र पैसे वाटून ते लोकांवरती भानामती करतायत, अशा शब्दात हेमंत पाटलांनी चव्हाणांवरती निशाणा साधलाय. पाणीपुरवठा योजनेचे पैसे दिले पण पैसे खाऊन टाकल्याचा आरोप गुलाबराव पाटलांनी केलाय. तर निवडणुकीनंतर चौकशी लावणार असल्याचा इशारा देखील अशोक चव्हाणांना दिलाय. लाडक्या बहिणींमुळे सरकार आल्याचं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलंय. तर बिहारमध्येही एकनाथ शिंदेंच्या लाडकी बहीण योजनेची कॉपी करून सरकार आल्याचं गुलाबराव पाटलांनी म्हटलंय. सांगलीच्या तासगाव नगर परिषदेत ऐन निवडणुकीच्या तोंडावरती भाजपामध्ये फूट पडली आहे. राष्ट्रवादीसोबत युतीचे आदेश असतानाही भाजप तालुकाध्यक्षांनी वेगळी भूमिका घेतल्यामुळे अंतर्गत संघर्षाला भाजपाला फटका बसण्याची शक्यता आहे. शिर्डी नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारांकडून जोरदार प्रचार केला जातोय. महायुती आणि मवियाच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली, त्यामुळे शिर्डीमध्ये कोणाचा विजय होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे इंदापूरमध्ये जोरदार प्रचार करतायत. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून इंदापुरात तळ ठोकून आहेत. दरम्यान कोणाचा विजय होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. मंचरमध्ये अजित पवारांना शरद पवारांची शिकवण आठवली. पुढच्या 25 वर्षांचा विचार करून नियोजन करा असं पवारसाहेब नेहमी सांगायचे, असं म्हणत अजित पवारांनी शरद पवारांचा उल्लेख केला. कराड तालुक्यातील मलकापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी 21 वर्षीय डॉक्टर तरुण आर्यन कांबळे हा युवक निवडणूक लढवणार आहे. राष्ट्रवादीकडून हा युवक निवडणूक रिंगणामध्ये उतरतोय आणि काँग्रेस आणि समविचारी पक्षांनी या युवकाला पाठिंबा जाहीर केलाय. त्यामुळे भाजप पुढे मोठं आव्हान निर्माण झालं आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपाने शिवसेनेला धक्का देत प्रचाराचा धडाका लावलाय. भाजप आणि शिवसेनेतील या वादाचा फटका काँग्रेसला होण्याची शक्यता वर्तवली जाते. हिंगोली नगर परिषदेच्या महाविकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अर्चना भिसेंनी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात प्रत्यक्ष मतदारांच्या भेटीगाठींवरती जोर दिलाय. शहरातील प्रत्येक वॉर्डात जाऊन भिसे प्रचार करतायत आणि त्यांच्यासमोर शिवसेना आणि भाजपाच्या दोन्ही उमेदवारांचं आव्हान असणार आहे. कामठी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या दाव्यावरून भाजप आणि बहुजन रिपब्लिकन एकता मंच यांच्यामध्ये एकमत न झाल्याने माजी मंत्री सुलेखा कुंभारेंनी चंद्रशेखर बावनकुळेंवरती टीका केली आहे. कामठीतील जनतेला धमक्या देऊ नका, त्यांच्यामध्ये दहशत निर्माण करून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करू नका, अशा शब्दात सुलेखा कुंभारेंनी चंद्रशेखर बावनकुळेंना इशारा दिला आहे. ठाकरे गटाच्या विरोधात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे उमेदवार रमेश कदम यांचा प्रचार करणाऱ्या भास्कर जाधव यांना मातोश्रीवरून समज दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. पक्षाला नुकसान होईल असं कृत्य करू नका असा आदेश भास्कर जाधवांना मातोश्रीवरून आल्याचं समजतंय. मंचर शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी ही निवडणूक आहे. त्यामुळे उद्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी भाजप युतीच्या उमेदवारांना विजयी करा असं आवाहन दिलीप वळसे पाटलांनी दिलंय. अजितदादा, आम्हाला वेळ द्या, तुमची बारामती आम्हाला आमच्या लोकांना दाखवायची आहे, तसाच विकास आम्हाला मंचरचा करायचा आहे असं वळसे पाटील म्हणाले. लक्ष्मी दर्शन होत असेल तर करून घ्या, पण मतदान इकडे करा असं विधान दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनी केलेलं आहे. येवल्यात शिंदे शिवसेना, शरद पवार राष्ट्रवादीचे उमेदवार रुपेश दराडे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेमध्ये भगरेंनी हे आवाहन केलं आहे. दौंडचे भाजप आमदार राहुल कुल, नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि नगरसेवक पदाच्या 2 उमेदवारांचा फोटो असलेला बॅनर अज्ञातांनी फाडल्यामुळे दौंडमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी याबाबत संताप व्यक्त केला. त्यामुळे दौंडमध्ये निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संगमनेर नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना तुम्हाला MIDC पाहिजे ना असं म्हणत थेट उद्योगमंत्री उदय सामंतांना फोन केला. यावेळेला शिंदेंनी बाळासाहेब थोरात आणि सत्यजित तांबेंवर सुद्धा टीका केली. अमरावतीच्या मोर्शीमध्ये नगर परिषद उमेदवारांच्या प्रचारार्थ मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची जाहीर सभा झाली. भाषणादरम्यान मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी आमदार चंदू यावरकरांचं कौतुक केलंय. जनतेच्या शेतकऱ्यांच्या विकासासाठी जिल्ह्यातील आमदार सतर्क असल्याचा उल्लेख बावनकुळेंनी केलाय.
एकनाथ शिंदेंनी लाडक्या बहिणींच्या संसारासाठी तेला मिठाला 1500 रुपये दिलेत. आजही तो माणूस लाडक्या बहिणीचे पैसे शासनाकडून आले का नाही हा विचार करतो. त्याचा विचार करायचा आणि धनुष्यबाणाला सांगोला तालुक्यात निवडून द्यायचं असं आवाहन शहाजी बापू पाटलांनी मतदारांना केलंय. वडगाव नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी आता थेट घराणेशाहीच्या रंगमंचावरती पोहोचलेली आहे. नगराध्यक्षपदासाठी वडगाव या ठिकाणी 2 प्रमुख घराणी ढोरे विरुद्ध माळसकर अशी लढत पार पडते. लोणावळा नगर परिषदेत सत्ताधाऱ्यांनी मीटरचा अर्थ विजेचा मीटर न घेता आर्थिक मीटर घेतला. त्यामुळे मोठा भ्रष्टाचार झाला आणि नगर परिषद बरखास्त झाली. यापुढे भ्रष्टाचार मुक्त आणि पारदर्शक शासनासाठी शिवसेनेवरती विश्वास ठेवून उमेदवारांना निवडून द्या असं आवाहन मंत्री उदय सामंतांनी केलंय. धनंजय मुंडेंनी परळी नगर परिषद निवडणुकीसाठी घेतलेल्या जाहीर सभेत बोलताना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या दीपक देशमुखांवरती टीका केली आहे. दीपक देशमुखचा मी जीव वाचवला, त्याच्यामुळे माझं घर फुटलं आणि आता त्यानेच मला सोडलं असं म्हणत मुंडेंनी महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन केलंय. जळगावच्या चोपडामध्ये निवडणुकीची तयारी करण्यात आलेली आहे. निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत 2 डिसेंबरची जोरदार तयारी करण्यात आली आहे. दरम्यान नागरिकांना जास्तीत जास्त मतदान करण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे. जळगावमधील धरणगाव नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक कर्मचारी आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींना प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे. या प्रशिक्षणात उमेदवाराचं नाव, चिन्ह आणि ईव्हीएम मशीनबाबत बूथवरील कर्मचाऱ्यांना आणि प्रतिनिधींना माहिती देण्यात आली आहे.